जे विद्यार्थी ओपन कॅटेगरीमध्ये येतात जसे की EWS, SCBC अशा विद्यार्थ्यांना आतापर्यंत मेंटेनन्स स्कॉलरशिप नव्हती। तर आता जसे बाकीचे विद्यार्थी आहे जसे SC ST आहे, त्यानंतर OBC विद्यार्थी आहे, VJNT विद्यार्थी आहे, यांना मेंटेनन्स स्कॉलरशिप आहे। 60,000 रुपये प्रतिवर्ष यांना स्कॉलरशिप मिळते। परंतु ओपन कॅन्डिडेट जे विद्यार्थी आहे यांना अशा प्रकारे स्कॉलरशिप मिळत नाही। तर बघू शकता आपल्याजवळ एक GR आलेला आहे आणि आता ओपन कास्टमध्ये जरी तुम्ही असाल तर तुम्हाला मिळणार आहे अक्षरशः 60,000 रुपये प्रतिवर्ष। तर 60,000 रुपये कोणाला मिळणार आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे। आणि जर व्हिडिओला प्रतिसाद मिळाला तर फॉर्म कसा भरायचा या संदर्भात सुद्धा संपूर्ण अपडेट तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपल्या चॅनलवर देण्यात येणार। तरी संपूर्ण विद्यार्थ्यांना जर व्हिडिओ आवडला तर त्याबद्दल तुम्ही कमेंट्समध्ये सांगू शकता। तर बघू शकता स्कॉलरशिपचं नाव आहे डॉक्टर पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजनेअंतर्गत प्रदान करण्यात येणाऱ्या भत्त्याच्या रकमेमध्ये वाढ करण्याबाबत। ही योजना ऑलरेडी सुरू होती, परंतु यामध्ये फक्त 8,000 रुपयाच्या जवळपास विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप देण्यात येत होती। परंतु यामागे डॉक्युमेंट्स आणि बाकी जेही प्रोसेस होती त्यासाठी विद्यार्थी आणि तर 8,000 रुपये रकमेसाठी विद्यार्थी ही स्कॉलरशिप भरत नव्हते। परंतु आता या योजनेची रक्कम 60,000 रुपये प्रतिवर्ष करण्यात आलेली आहे आणि यामध्ये ओपन कास्टमधील जे विद्यार्थी हायर एज्युकेशन किंवा टेक्निकल एज्युकेशन घेत असाल ते विद्यार्थी यासाठी इलिजिबल आहे। तर बघू शकता या GR मध्ये चेंजेस झालेले आहेत ते म्हणजे 5 जानेवारी 2024। तर मागच्या वर्षी भरपूर साऱ्या विद्यार्थ्यांना याबद्दलची माहिती झालेली नाही आहे, कारण की याबद्दल कोणालाही प्रॉपर जी अपडेट आहे ही मिळालेली नव्हती आणि आपण याबद्दलची माहिती दिलेली होती परंतु त्यासाठी आपल्याला प्रतिसाद मिळालेला नव्हता त्यामुळे। तर बघू शकता तर हा GR तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर देण्यात येणार, तिथून तुम्ही संपूर्ण माहिती या दिलेली बघू शकता। फक्त आपण यामध्ये जी माहिती आहे ती प्रॉपर चेक करणार आहे। तर बघू शकता यामध्ये जे एरिया देण्यात आलेले आहे हे एरिया तुमच्या जिल्ह्यानुसार देण्यात आलेले, जसे की यामध्ये बघू शकता 3 भत्ते मिळणार तुम्हाला, भोजन, निवास आणि निर्वाह भत्ता। यामध्ये जे डिस्ट्रिक्ट आहे तुमचे त्या डिस्ट्रिक्टचे नाव देण्यात आलेले आहे। मुंबई उपनगर, नवी मुंबई, ठाणे, पुणे, पिंपरी चिंचवड, नागपूर शहरात उच्च शिक्षण घेणारे विद्यार्थी यांना अक्षरशः 60,000 रुपये प्रतिवर्ष तुमच्या थेट बँकेमध्ये DBT मार्फत जमा करण्यात येणार आहे। तरी जेही विद्यार्थी ओपन कॅटेगरीमध्ये येते त्यांनी या योजनेचा लाभ घ्या, कारण तुम्हाला फॉर्म फिलअप करण्यासाठी हा फॉर्म हार्ड नाही आहे, त्यामुळे तुम्ही हा फॉर्म फिलअप करू शकता। त्यानंतर इतर जे महसूल विभाग असेल जसे की बाकी डिस्ट्रिक्ट आहे, जसे की या डिस्ट्रिक्ट सोडून बाकीचे जेवढे डिस्ट्रिक्ट बाकी असेल त्यांना 51,000 रुपये मिळणार आहे। त्यानंतर बाकी इतर जिल्हे म्हणजे ज्या जिल्ह्याला महानगरपालिका आहे तिथे 51,000 रुपये, राहिलेल्या संपूर्ण जिल्ह्याला 43,000 रुपये आणि तालुक्याच्या ठिकाणी जरी तुम्ही शिक्षण घेत असाल तर तुम्हाला 38,000 रुपये या योजनेमध्ये तुम्हाला थेट DBT मार्फत तुमच्या बँक खात्यामध्ये हे पैसे जमा करण्यात येणार आहे। तर यामध्ये संपूर्ण माहिती देण्यात आलेली आहे, तुम्ही यामध्ये दिलेली माहिती बघू शकता। हा जो GR आहे तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर देण्यात येणार आणि याबद्दलचं एक जे परिपत्रक आहे जे संपूर्ण कॉलेजेसला देण्यात आलेलं होतं त्याबद्दलची माहिती बघू शकता तुम्ही। तर बघू शकता यामध्ये काय म्हटलेलं आहे, विषय काय होता, डॉक्टर पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजनेअंतर्गत प्रदान करण्यात येणाऱ्या भत्त्याच्या रकमेमध्ये वाढ करण्याबाबत। म्हणजे आपल्याला जी स्कॉलरशिप आहे ही MahaDBT या साईटवर भरायची आहे आणि MahaDBTच्या साईडला भरत असताना हे जे पत्र आहे हे MahaDBT या साईडला गव्हर्नमेंटकडून देण्यात आलेलं पत्र आहे आणि यामध्ये सांगण्यात आलेलं आहे की संपूर्ण जेही विद्यार्थी यामध्ये फॉर्म फिलअप करत असेल तर बघू शकता व्यावसायिक अभ्यासक्रमात शासनाच्या समक्ष प्राधिकरणामार्फत राबविण्यात येणाऱ्या केंद्रीभूत प्रवेश प्रक्रिया म्हणजे कॅप ॲडमिशन म्हणतो आपण, या योजनेमधून ज्याही कुटुंबाचे उत्पन्न 8 लाख किंवा त्यापेक्षा कमी आहे अशा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना भोजन, निवास व निर्वाह भत्ता डॉक्टर पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजनेअंतर्गत शैक्षणिक वर्ष 2023-24 पासून खालील सुधारित दराने निर्वाह भत्ता पात्र विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात थेट वितरित करण्यास शासनाने मान्यता दिलेली आहे। तर हे जे पैसे आहेत तुमचे DBT मार्फत तुमच्या बँक खात्यावर जमा होणार आहे। यामध्ये तुम्ही चार्ट सुद्धा बघू शकता, जो चार्ट आपण GR मध्ये बघितलेला आहे तो चार्ट तुम्हाला इथे सुद्धा दाखवण्यात आलेला आहे। अशा प्रकारे तुम्ही यासाठी इलिजिबल असाल तर यासाठी तुम्ही तुमचे फॉर्म फिलअप करू शकता। तर आता बघू शकता यामध्ये कोणते विद्यार्थी इलिजिबल असणार आहेत। तर तुम्ही जर तुमच्या सिटीमध्येच ॲडमिशन घेतलेली असेल, फॉर एक्झाम्पल तुम्ही एका XYZ सिटीमध्ये ॲडमिशन घेतलेली आहे
आणि त्या सिटीमध्ये तुमचे घर असेल तर तुम्ही यासाठी इलिजिबल नाही आहे. तुम्हाला शिक्षण तुमची सिटी सोडून अदर सिटीमध्ये जर तुम्ही शिकायला जात असेल, फॉर एक्झाम्पल एखादा नागपूरचा विद्यार्थी आहे हा पुणेमध्ये शिकायला जात असेल, तो यासाठी इलिजिबल आहे. कारण या फॉर्ममध्ये तुम्हाला लागते रेंट ॲग्रीमेंट, म्हणजे तुम्ही ज्या ठिकाणी भाड्याने राहत आहे तिथले तुम्हाला 11 महिन्याचा भाडे करारनामा या फॉर्मसाठी द्यावा लागतो. जे विद्यार्थी रेंटने राहतात ते विद्यार्थी यासाठी इलिजिबल असणार आहे. आणि ज्या विद्यार्थ्यांचे जिथे त्यांची ॲडमिशन आहे तिथे जर त्यांचं निवास असेल, म्हणजे तुमचे जर घर असेल, तर तुम्ही यासाठी फॉर्म फिलअप करू शकत नाही आहे. तर अशा प्रकारे यामध्ये कंडिशन आहे. आणि तुम्ही डॉक्टर पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता या स्कॉलरशिपचे नाव तुमच्या कॉलेजला सांगा आणि त्यांच्याकडून तुम्ही संपूर्ण माहिती घेऊ शकता आणि तुम्हीसुद्धा यासाठी फॉर्म फिलअप करू शकता. तर जेही विद्यार्थी उच्च शिक्षण घेत असेल ते विद्यार्थी यासाठी इलिजिबल आहे. GR तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर देण्यात येणार. तुम्ही GRची कॉपीसुद्धा कॉलेजला दाखवू शकता, किंवा तुमच्या आजूबाजूला डिस्ट्रिक्ट असेल तिथे समाज कल्याण ऑफिससुद्धा उपलब्ध आहे, त्यांच्याकडून तुम्ही संपूर्ण माहिती घेऊ शकता आणि तुम्ही ह्या योजनेसाठी फॉर्म भरू शकता. पुढील व्हिडिओमध्ये आपण हा फॉर्म कसा भरायचा या संदर्भात संपूर्ण माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार. त्यासाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा.